ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचं आहे ट्रेडिंगमध्ये. काय होतं, मी बरोबर आहे, मी ॲनालिसिस करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, मी घेतलेली ट्रेड चुकूच शकत नाही, माझं ॲनालिसिस बरोबर असतं, मी सांगतो मार्केट इतका मूव्ह होईल तर ते होतंच. हा जो आपल्याबद्दलची कन्सेप्ट असते हे कधीही चुकू शकतं. तुमचं ॲनालिसिस बरोबर असतं मान्य, पण शेवटी ते मार्केट इज अनप्रेडिक्टेबल. आज मार्केटची काय मूड आहे, आज मार्केटमध्ये काय होणार आहे हे आपण नाही सांगू शकत. आपण काय कोणीच नाही सांगू शकत. कितीही मोठा ट्रेडर किंवा प्रॉफिटेबल ट्रेडर असला तरी सुद्धा तो 100% ऑफ द टाइम्स बरोबर नसतो. त्यामुळे हुशार ट्रेडर किंवा कन्सिस्टंट ट्रेडर तोच आहे जो वेळेत आपली चूक ॲक्सेप्ट करतो. बाबा मी चुकलो, मी बाहेर पडतो, आणि त्यावेळी योग्य तो डिसिजन घेतो. योग्य डिसिजन म्हणजे चूक असेल तर बाहेर पडणे, एक्झिट करणे, स्टॉप लॉस घेणे, स्टॉप लॉस होपफुल बसून न राहणे आणि आपलं काहीतरी देवाचा चमत्कार होईल आणखीन आपलं ट्रेड माझ्या फेवरमध्ये जाईल ह्या खोट्या आशेवर न राहणे, ॲक्सेप्ट करणे, मार्केटमध्ये योग्य वेळी बाहेर पडणे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. शेवटी मार्केट सुप्रीम आहे, आपण त्याच्यासमोर काहीही करू शकत नाही. आणखीन मार्केटची गंमत अशी आहे की ते अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. कोणालाही आजपर्यंत मार्केट प्रेडिक्ट करता आलेलं नाही, आपण तर ते करूच शकणार नाही. हे ॲक्सेप्ट करा. आपण चुकू शकतो हे ॲक्सेप्ट करा. आपली चूक झाली, आपल्याला लॉस झाला, ॲक्सेप्ट करा. लॉस हा ट्रेडिंगचा अविभाज्य पार्ट आहे. तुम्ही त्याला ना एक बिझनेस रन करण्याची जी कॉस्ट असते तसंच कन्सिडर करणं भाग आहे. लॉस होणार, ॲक्सेप्ट इट. आपलं काम काय, तो मिनिमम ठेवणे, कमीत कमी लॉस, जास्तीत जास्त प्रॉफिट, हे आपलं ध्येय असायला पाहिजे. आपण लॉस होतोय आणखीन त्यामुळे आपण त्याच्यात इमोशन्स अटॅच करतोय आणि आपण दुःखी होतोय आणि आपण आपल्या मनावरती नवीन घाव करतोय, हे योग्य नाही. आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल तर आपल्याला इमोशन्स बाजूला ठेवणं भाग आहे, कन्सिस्टन्सीवर वर्क करणं भाग आहे आणि आपल्या सेटअपवरती स्ट्रिक्टली फॉलो करणं हे गरजेचं आहे. एखाद दिवशी एकदम प्रचंड प्रॉफिट झाला, एखाद दिवशी प्रचंड लॉस झाला, हे आपलं ट्रेडिंगचं आउटपुट एक्सपेक्टेड नाही आहे. आपल्याला प्रेडिक्टेबल प्रॉफिट्स आणि प्रेडिक्टेबल लॉस हे असेल तर आपण कम्फर्टेबल राहू.